गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे ना बेटा, तो आपल्याला बघायचा आहे पॉवरचा. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट कुठला आहे? पॉवर. पॉवरची डेफिनेशन बघण्याच्या आधी आपण त्याचा फॉर्म्युला बघू. फॉर्म्युला बघितलं की त्याची डेफिनेशन लक्षात येते. पॉवर त्याला डिनोट केला जातो पी ह्या सिम्बॉलने. पॉवरला डिनोट कशाने करतात बेटा? पी ह्या सिम्बॉलने. पॉवर इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. इट इज द प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं बेटा. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचा? व्होल्टेज अँड करंट. ही झाली त्याची डेफिनेशन. पॉवरची डेफिनेशन काय बेटा? इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. अजून एकदा पॉवरची डेफिनेशन काय सांगतात? इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. याला आपण इक्वेशन 1 देऊ. आता ना बेटा फिजिक्स मध्ये आपण ओम्स लॉ बघितलेला आहे. ठीक आहे. त्याच्या अनुषंगाने व्ही इज इक्वल टू आय इंटू द आर असतो. हे माहिती आहे सगळ्यांना. याला मी इक्वेशन 2 देतो. व्ही इज इक्वल टू किती असतं बेटा? आय इंटू द आर. मी काय करतो? सबस्टिट्यूट किंवा पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. काय करून टाका? पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. मग इथे पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. मग पॉवर इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू किती असतं बेटा? आय इंटू द आर झालं. त्याला गुणिले हा आय जसाच्या तसाच. म्हणजे व्हीच्या जागी काय टाकलं? आय इंटू द आय. त्याला गुणिले आय. मग पुन्हा पॉवर इज इक्वल टू आय इंटू द आय. किती आलं बेटा? आयचा स्क्वेअर त्याला गुणिले रेजिस्टन्स. आय इंटू द आय. आयचा स्क्वेअर त्याला गुणिले रेजिस्टन्स. ठीक आहे. ही झाली माझी थर्ड इक्वेशन. ही काय झाली? हा झाला माझा फर्स्ट फॉर्म्युला. जे चौकोन डब्बा होते ते माझे महत्वाचे फॉर्म्युले असतील बेटा. ठीक आहे. पॉवर इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला किती आला? व्ही इंटू आय. सेकंड फॉर्म्युला पॉवर इज इक्वल टू किती आला? आय स्क्वेअर इंटू द आर. ठीक आहे. आता जसं व्ही इज इक्वल टू आय आर घेतलं, जर मला फक्त आय ची किंमत काढायची झाली तर आय इज इक्वल टू किती बेटा? व्ही अपॉन आय. हा मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड. बट मला पुन्हा आय इज इक्वल टू काय लिहिता येईल बेटा? व्ही अपॉन आर. याला इक्वेशन आपण 4 देऊन टाकू. याला इक्वेशन काय देऊ? 4. मग आता काय करून टाका बेटा? इक्वेशन 4 इक्वेशन 1 मध्ये टाका. इक्वेशन 4 इक्वेशन 1 मध्ये टाका. जसं मी आधी व्हीच्या जागी आय आर टाकलं तसं आता आयच्या जागी काय बेटा? व्ही अपॉन आर. तसं आयच्या जागी किती येईल आता? व्ही अपॉन आर. मग आता पुन्हा पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. पुट इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. मग पॉवर इज इक्वल टू हा व्ही जसाच्या तसा, पण ह्या आयच्या ठिकाणी जसं मी आधी व्हीच्या ठिकाणी आय आर टाकलं, आय तसाच ठेवला. व्हीच्या ठिकाणी आय आर टाकलं पण आय तसाच ठेवला. तसं आता व्ही तसाच ठेवतोय आणि आयच्या ठिकाणी किती येईल बेटा? व्ही अपॉन आर. आयच्या ठिकाणी किती येईल? व्ही अपॉन आर. मग पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू व्ही. व्हीचा स्क्वेअर त्याला गुणिले त्याला डिवाइडेड बाय आर. म्हणजे पॉवर इज इक्वल टू माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आला. तो म्हणजे किती असतो बेटा? व्ही स्क्वेअर अपॉन आर. याला इक्वेशन किती होईल आता? 5th. ठीक आहे. याला इक्वेशन 5th. म्हणजे पॉवरचे माझ्याकडे 3 महत्वाचे फॉर्म्युले झाले. पॉवर इज इक्वल टू व्ही इंटू आय, पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर आणि पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणून मी ते सगळे फॉर्म्युले लिहून घेतो. पॉवर इज इक्वल टू पहिला फॉर्म्युला माझा व्ही इंटू आय. सेकंड फॉर्म्युला पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. पॉवर इज इक्वल टू सेकंड फॉर्म्युला आयचा स्क्वेअर त्याला गुणिले आर आणि पॉवर इज इक्वल टू तिसरा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर. पॉवर इज इक्वल टू तिसरा फॉर्म्युला कुठला आला बेटा? व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे माझे 3 महत्वाचे फॉर्म्युले झाले. हे 3 फॉर्म्युले कोणाचे झाले बेटा? तुमचे पॉवरचे. नेक्स्ट आपण त्याचं आता युनिट बघू. युनिट जर बघायला गेलं ना बेटा पॉवरचं युनिट, व्होल्टेजचं युनिट व्होल्ट असतं. ठीक आहे. आणि करंटचं युनिट काय असतं? एम्पियर. म्हणजे व्होल्ट इंटू द एम्पियर द्या. किंवा एक सायंटिस्ट टपकला, तो बोलला व्होल्ट इंटू द एम्पियर नाही लिहायचं, माझं नाव लिहायचं. तो होता वॅट. तो कोण होता बेटा? वॅट. म्हणून पॉवरचे 2 युनिट्स आहेत. व्होल्टेज इंटू द एम्पियर किंवा मग वॅट. वॅटला आपण दाखवताना डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू ह्या सिम्बॉलने पण दाखवलं जातं. वॅटला दाखवताना कशाने दाखवतात बेटा? कॅपिटल डब्ल्यू ह्या सिम्बॉलने पण दाखवलं जातं. ठीक आहे. इथे आपण फक्त आपल्याला व्हेअर लिहायचा असतो. व्हेअर पी म्हणजे पॉवर असतो, व्ही म्हणजे व्होल्टेज असतं, आय म्हणजे करंट असतं आणि आर म्हणजे काय असतो बेटा? रेजिस्टन्स. पी म्हणजे पॉवर, व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंट आणि आर म्हणजे रेजिस्टन्स. ठीक आहे. ओके. चलो हेडिंग टाका पॉवर. सगळ्यांनी हेडिंग टाका बेटा पॉवर. चलो खालच्या ओळीत घ्या. पॉवर इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. Power is defined as the product of voltage and current.
करंट. पॉवर इज डिफाइंड ॲज अ प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. आता इक्वेशन 1 पासून सगळं 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 इथपर्यंत लिहून घ्या. व्हेअर फक्त बाकी ठेवा. इथपर्यंत सगळंच्या सगळं लिहून घ्या. इथून ते इथपर्यंत हा जो बॉक्स केलेला आहे ना मोठा चौकोनी बॉक्स, इथपर्यंत सगळंच्या सगळं लिहा. फक्त व्हेअर लिहायचं बाकी ठेवा. फक्त व्हेअर लिहायचं बाकी ठेवा. ओके, अपेक्षा ठेवतो आले असतील सगळेजण. खाली लिहा आता व्हेअर. व्हेअर P इज इक्वल टू पॉवर. व्हेअर P इज इक्वल टू पॉवर, V इज इक्वल टू व्होल्टेज, V is equal to voltage, I is equal to current, I is equal to current, I is equal to current आणि कॅपिटल R is equal to काय बेटा? रेजिस्टन्स. कॅपिटल R is equal to रेजिस्टन्स. कॅपिटल R is equal to रेजिस्टन्स. पुढे युनिट लिहून घ्या पुढच्या ओळीमध्ये. द युनिट ऑफ पॉवर इज VA or watt. The unit of power is VA or watt. The unit of power is VA or watt. The unit of power is VA or watt. ओके, आता माझा पॉवरचा कन्सेप्ट संपला बेटा इथे. ठीक आहे. आता पुढचा एक माझा महत्वाचा कन्सेप्ट घ्यायचा आहे, तो म्हणजे आहे बेटा इलेक्ट्रिकल एनर्जी. हेडिंग टाका, इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी. लक्ष इकडे. 2 मिनिटं आता पुन्हा कन्सेप्ट ऐकून घ्या, मग नंतर आपल्याला लिखापडी करायची आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जीला डिनोट केलं तर ई ह्या सिम्बॉलनी. इलेक्ट्रिकल एनर्जीला कशाने डिनोट केला तर बेटा ई ह्या सिम्बॉलनी. ठीक आहे. एनर्जी हा पुन्हा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट म्हटलं की मल्टिप्लिकेशन आलं. प्रोडक्ट म्हटलं काय आलं बेटा? मल्टिप्लिकेशन. कोणाचं मल्टिप्लिकेशन? इट इज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इट इज द प्रोडक्ट ऑफ कोणाचं बेटा? पॉवर अँड टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी काय सांगता येईल? इट इज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इट इज द प्रोडक्ट ऑफ कोणाचं बेटा? पॉवर अँड टाइम. सिम्पल. मग इथे खाली पुन्हा आता जसे पॉवरचे आपले अनेक फॉर्म्युले निघत होते तसे याचे काही एक्झाम्पल्स फॉर्म्युले निघत नाही. ई म्हणजे काय असतं? एनर्जी. वेअर ई इज इक्वल टू एनर्जी आहे. पी म्हणजे काय बेटा? पॉवर आहे. ठीक आहे. आणि टी म्हणजे काय? टाइम. पण टाइम घेताना तो कधी कधी सेकंड्समध्ये पण असतो, कधी कधी तो आवरमध्ये पण असतो. म्हणजे टाइम सेकंड्समध्ये पण असू शकतो, आवरमध्ये पण असू शकतो. त्याच्यामुळे आता युनिट जर बघायला गेलं नाहीचं, एनर्जीचं युनिट. ठीक आहे. एनर्जीचं युनिट. पॉवरचं युनिट सगळ्यांना माहिती आहे, वॅट असतं. पॉवरचं युनिट काय? वॅट. आणि टाइमचं युनिट काय असतं बेटा? सेकंड्समध्ये पण चालेल, ऑलमध्ये आपण त्याला अजून वॅट आणि आवर असं पण लिहिता येतं. वॅट आणि आवर म्हणजे वॅट सेकंड. पॉवरचं युनिट वॅट आहे, टाइमचं युनिट सेकंड्समध्ये असू शकतं. पॉवरचं युनिट पुन्हा वॅट आहे, टाइमचं युनिट आवरमध्ये पण असू शकतं. अजून एक युनिट आहे ते म्हणजे आहे जूल. एक सायंटिस्ट होता हा जूल नावाचा. तो बोलला वॅट सेकंड वॅट आवर काय लिहित बसायचं नाही, माझं नाव लिहायचं. तो कोण होता? जूल होता. तो कोण होता? जूल. म्हणजे जे 3 युनिट्स आले, वॅट सेकंड पण चालेल, वॅट आवर पण चालेल आणि जूल पण चालेल. वॅट सेकंड पण चालेल, वॅट आवर पण चालेल आणि जूल पण चालेल. कळालं बेटा? चलो लिखापडी घ्यायची आहे. पुढचा कन्सेप्ट एक ओळ सोडून इलेक्ट्रिकल एनर्जी. पुढचा कन्सेप्ट एक ओळ सोडून इलेक्ट्रिकल एनर्जी. चलो खालच्या ओळीत घ्या. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. इलेक्ट्रिकल एनर्जी इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ पॉवर अँड टाइम. ओके, आता हे सगळं लिहून घ्या बेटा. हे सगळंच्या सगळं एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला पॉवर इंटू टाइम. व्हेअर पण आणि त्याची युनिट्स पण सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो सगळ्यांचं लिहून झालं असेल. नेक्स्ट आता माझा पुढचा आजचा महत्वाचा कन्सेप्ट आहे, तो की खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे आहे बेटा ओहम्स लॉ. तो म्हणजे कुठला आहे? ओहम्स लॉ. ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो? ठीक आहे. ओहम्स लॉ काय म्हणतो बेटा? आता मी लॉ पण सांगेल, तो एक्सप्लेन पण करेल. सपोज ना बेटा एखादा कंडक्टर असेल. हा एखादा कंडक्टर आहे. ही लाईन म्हणजे एखादा काय झाला बेटा? कंडक्टर. याच्या इथे ना बेटा दोघी साईडला पोटेन्शियल डिफरन्स असतं. या दोघी साईडला काय असतं बेटा? पोटेन्शियल डिफरन्स. हा पॉईंट 1 ला आणि हा पॉईंट 2 ला. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स V1 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट 1, V2 म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स ॲट पॉईंट 2. मग
लॉ काय सांगतो नीट ऐका, फिजिक्स मध्ये झालेलं आहे. लॉ काय सांगतो नीट ऐका. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. मी इथे वाटलंच तर लॉ लिहून पण घेतो. सो लॉंग as the physical state so long as the physical state of a conductor remains the same. So long as the physical state of the conductor remains the same. याचं मिनिंग काय झालं की बाबा रे, सपोज हा एक कंडक्टर आहे, जो पण त्याला मी हलवत नाहीये, डोलवत नाहीये, काहीच करत नाहीये, म्हणजेच त्याची फिजिकल स्टेट तशीच्या तशीच ठेवतोय. ठीक आहे. जोपर्यंत सो लॉंग म्हणजे जोपर्यंत मी हा जो एक कंडक्टर आहे त्या कंडक्टरची फिजिकल स्टेट हलवत पण नाहीये, डोलवत पण नाही, म्हणजे चेंज करत नाहीये. मग सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम. जोपर्यंत तो फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर सेम राहतील, सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम, the potential difference the potential difference the potential difference the potential difference applied between the ends of the conductor 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 applied between the ends of the conductor. म्हणजेच काय, जोपर्यंत याची फिजिकल स्टेट चेंज होत नाही तोपर्यंत जो कुठलाही मी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला असेल ना, कुठे बेटा, त्याच्या दोघी टोकाला, म्हणजेच एंड्स ऑफ द कंडक्टरला, म्हणजेच कुठे बेटा, त्याच्या दोघी टोकाला, म्हणजेच एंड्स ऑफ द कंडक्टरला. सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स द सेम, द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच इथे काय बेटा माहिती का, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच V1 मायनस V2. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स किती आला, V1 मायनस V2. ठीक आहे. या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स किती आला बेटा, V1 मायनस V2. द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर, द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो ना बेटा, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जो कुठलाही तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असतो ना, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, कशाला, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट flowing, it is directly proportional to the current flowing through the conductor. It is directly proportional to the current flowing through the conductor. त्या कंडक्टर मधून जो कुठलाही करंट जात असेल त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. याच्यामधून सपोज करंट चाललाय I. ठीक आहे. हा जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय बेटा, आता इथे मी इक्वेशन लिहून घेतो. V1 मायनस V2 हा पोटेन्शियल डिफरन्स झाला. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल चिन्ह असं असतं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. करंट कशात दाखवतात बेटा, I. जो कुठलाही पोटेन्शियल डिफरन्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कशाला बेटा, करंटला. हे कोण सांगतं बेटा, माझं ओम्स लॉ. जो कुठलाही पोटेन्शियल डिफरन्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो करंटला. हे कोण सांगतं, तुमचं ओम्स लॉ. पुन्हा एकदा, जो कुठलाही पोटेन्शियल डिफरन्स असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. कशाला, करंटला. आता हा जो V1 मायनस V2 आहे ना, त्याच्या जागी आपण फक्त V लिहितो आणि V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I असं लिहितो. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I असं आपण लिहित असतो. ठीक आहे. मग याला डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह जेव्हा आपण काढतो ना, त्याला V इज इक्वल टू I इंटू द R. हा R जो असतो ना तो कॉन्स्टंट म्हणून असतो. R म्हणजे काय बेटा, कॉन्स्टंट आहे. पण ऍक्च्युली R म्हणजे काय असतो, रेजिस्टन्स. ऍक्च्युली R म्हणजे काय असतो बेटा, रेजिस्टन्स. V इज इक्वल टू किती लिहिता येतं मला, I इंटू द R. V इज इक्वल टू किती लिहिता येतं, I इंटू द R. आणि पुन्हा मग वेअर V म्हणजे काय बेटा, व्होल्टेज आहे. V म्हणजे काय, व्होल्टेज आहे. I म्हणजे काय, करंट आहे. I म्हणजे काय, करंट आहे. आणि कॅपिटल R म्हणजे काय बेटा, रेजिस्टन्स आहे. कॅपिटल R म्हणजे काय बच्चा लोग, रेजिस्टन्स आहे. कॅपिटल R म्हणजे काय, रेजिस्टन्स आहे. कॅपिटल R म्हणजे काय बेटा, रेजिस्टन्स. हा झाला माझा खूप महत्वाचा ओम्स लॉ. हा काय झाला बेटा, माझा खूप महत्वाचा ओहम्स लॉ. हा ओम्स लॉ एक दोन वेळेस सारखा ऐका म्हणजे तुमच्या डोक्यात घुसेल. ठीक आहे. पुन्हा एकदा, ओम्स लॉ काय म्हणतो, सो लॉंग एज द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर. सपोज एखादा कंडक्टर आहे, त्याची फिजिकल स्टेट तशीच्या तशीच ठेवली, म्हणजेच काय, त्याला चेंज केलं नाही. मग काय, द पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असतो, V1 मायनस V2.
इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला, करंट पासिंग थ्रू द कंडक्टर. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट पासिंग थ्रू द कंडक्टर. हे सगळं लिहून घेतलं, त्याच्या हिशोबाने मग हा काय होईल तुमचा ओम्स लॉ. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळा ओम्स लॉ तुमच्या डोळ्यासमोर आहे. हे बेसिक्स मध्ये कुठल्या बाजूला लिहून घ्या. लॉ पण तुमच्या डोळ्यासमोर आहे, व्हिएल पण आहे, फॉर्म्युलेस पण आहे. सगळंच्या सगळं कॉपी करायचं आहे शांततेमध्ये. सगळंच्या सगळं कॉपी करायचं आहे एकदम शांततेमध्ये. ठीक आहे, सगळंच्या सगळं एकदम शांततेमध्ये कॉपी करून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं शांततेमध्ये कॉपी करा. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं शांततेमध्ये कॉपी करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं एकदम शांततेमध्ये कॉपी करून घ्या. ओम्स लॉ पण, ठीक आहे, ओम्स लॉ वगैरे पण सगळंच्या सगळं शांत सगळं लिहून घ्या बेटा. हे पण बाजूला कुठं बेसिक्स मध्ये लिहायचं असेल तर प्लीज लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो तुमचा ओम्स लॉचा कन्सेप्ट पण आता क्लिअर झाला असेल. ठीक आहे, ओम्स लॉचा पण कन्सेप्ट तुमचा आता क्लिअर झाला असेलच बेटा. ठीक आहे, ओके. आता पुढचं आपल्याला सम घ्यायचं बेटा एक. ठीक आहे, याच्यावरती आधारित पॉवरचा कन्सेप्ट बघितला, त्याच्यावरती आधारित पण आणि इकडे पण. ठीक आहे, आधी इकडे साईडला आता जे आपण फॉर्म्युले बघितले तर ते एकदा लिहून घेतो. पॉवरचा पहिला फॉर्म्युला किती होता, व्ही इंटू द आय. त्याच्यानंतर पॉवरचा अजून एक फॉर्म्युला आय स्क्वेअर इंटू द आर, आणि अजून एक पॉवरचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर. पॉवरचे 3 फॉर्म्युले बघितले आपण. ठीक आहे, नेक्स्ट इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू द टाइम होता. आणि थर्ड आता जो फॉर्म्युला बघितला व्ही इज इक्वल टू काय असतं बेटा, आय इंटू द आर. व्ही इज इक्वल टू किती असतं, आय इंटू द आर. ठीक आहे, आता आपल्याला सम बघायचा आहे. आता इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल, प्लीज कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो सम कॉपी करून झालं असेल. काय म्हणतोय बेटा सम ते बघू आपण आता. ठीक आहे, काय म्हणतोय, अ कॉईल हॅज 2000 टन्स. अ कॉईल हॅज 2000 टन्स. टन्स म्हणजे एनची किंमत असते हे लक्षात ठेवा. टर्न्स म्हणजेच काय असतं बेटा, हा कॅपिटल एन असतो. टर्न्स म्हणजे किती वेळेस स्पीड केलेली आहे तर 2000 वेळेला. ठीक आहे, टर्न्स ऑफ कॉपर वॅन हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया. एरियाची पण किंमत दिलेली आहे किती बेटा, 0.8 मिलीमीटरचा स्क्वेअर. आता याचं कन्वर्शन 0.8 इंटू 10⁻³ ब्रॅकेटचा स्क्वेअर विच इज इक्वल टू 0.8 इंटू 10⁻6 मीटरचा स्क्वेअर. 0.8 इंटू 10⁻6 मीटरचा स्क्वेअर. द मीन लेंथ पर टर्न. आता हा एक नवीन फंडा आहे बेटा. मीन लेंथ पर टर्न. मीन लेंथ पर टर्न, एका टर्न साठी लेंथ दिलेली आहे. मीन लेंथ पर टर्न इज किती म्हणते बेटा, 80 सेंटीमीटर. इज 80 सेंटीमीटर. मग याचं कन्वर्शन पुन्हा 80 गुणिले 10⁻² मीटर. आता जो की आतापर्यंत कधीच फॉर्म्युला तुमचा यूज नाही झालाय, तो एक नवीन फॉर्म्युला इथे यूज होणार आहे. इथे मीन लेंथ पर टर्न दिलाय बेटा. याच्यावरनं आपल्याला लेंथ काढता येते. कस काय, तर लेंथचा माझ्याकडे फॉर्म्युला काय बेटा माहितीये का, मीन लेंथ पर टर्न म्हणजे ही एका टर्न साठी आहे, त्याला गुणिले टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, 2000 आहेत, म्हणजे माझी टोटल लेंथ निघेल. हा काय म्हणतोय बेटा, एका टर्न साठी एवढी लेंथ आहे, एका टर्न साठी 80 सेंटीमीटर. असे किती टर्न्स आहेत, 2000 आहेत. मग एक टर्न गुणिले किती, 2000 टर्न. ही एका टर्नची किंमत आहे, हे असे 2000 आहेत, म्हणून एक टर्न गुणिले 2000 टर्न्स म्हणजे माझी टोटल लेंथ निघेल. येस, हा एक नवीन फॉर्म्युला आहे. याला मी ब्ल्यू पेनाने चौकोनी डब्बा करतो. हा एक नवीन फॉर्म्युला आहे. जोपर्यंत हा फॉर्म्युला लक्षात येत नाही तोपर्यंत हे गणित लक्षात येत नाही. याला मी 5 स्टार करून टाकतो. हेच फक्त महत्वाचं ह्या गणितामध्ये. हे जर कळालं पुढचं काहीच अवघड नाहीये. मग लेंथ इज इक्वल टू, पुन्हा मीन लेंथ पर टर्न किती बेटा, 80 इंटू 10⁻² इंटू 10. असे किती टर्न्स आहेत टोटली, 2000. मग लेंथची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. मग टोटल तुमची लेंथची किंमत कॅल्क्युलेशन्स करा बेटा. किती येते,
80 इंटू द 10⁻⁻² इंटू द 2000 किती आलं बेटा 1600. टोटल लेंथ माझी भेटली किती आली बेटा 1600 मीटर. टोटल लेंथ भेटली किती आली बच्चालो 1600 मीटर. हाच महत्वाचा मुद्दा ह्या गणितामध्ये. हे ज्याच्या लक्षात आलं त्याला हे गणित जमलं. ज्याचं हे लक्षात आलं त्याला हे गणित जमलं. पुढे काय म्हणतोय मीन लेंथ अँड रेझिस्टिव्हिटी ऑफ द कॉपर वायर. रेझिस्टिव्हिटी म्हणजे रो असतो. रोची किंमत किती म्हणतोय तो 0.02 मायक्रो ओहम आणि मीटर आहे. मायक्रो ओहम आणि मीटर. मग फक्त मायक्रोचं मला कन्वर्शन आतापर्यंत मागच्या सॉल्व्समध्ये ते सेंटीमीटर असायचं. मग सेंटीमीटरचं पण कन्वर्शन करावं लागायचं. पण इथे ऑलरेडी मीटरमध्ये मीटरचं कन्वर्शन करायची गरज आहे का नाही. फक्त मला मायक्रोचं कन्वर्शन करावं लागेल. मग इथे किती येईल 0.02 इंटू 10⁻⁻6 ओहम मीटर. 0.02 इंटू 10⁻⁻6 ओहम मीटर. ठीक आहे. हा महत्वाचा मुद्दा झाला. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ द कॉइल. फाइंड द रेजिस्टन्स ऑफ द कॉइल. रेजिस्टन्स काढायचा आहे. अँड पॉवर ॲब्झॉर्ब. पॉवर ॲब्झॉर्ब पण काढायची. कधी काढायची बेटा पॉवर ॲब्झॉर्ब व्हेन कनेक्टेड अक्रॉस अ व्होल्टेज ऑफ. व्होल्टेजची किंमत किती म्हणतोय तो 110 व्होल्ट. व्होल्टेजची किंमत किती म्हणतोय तो 110 व्होल्ट. मग आता रेजिस्टन्स कसं काय काढायचा. तर रेजिस्टन्स साठी ना बेटा आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे. कॅपिटल R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. बघितलं बेटा आपण हा फॉर्म्युला. कॅपिटल R इज इक्वल टू किती असतो रो एल अपॉन ए. मग इथे फॉर्म्युला लिहितो कॅपिटल R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. चलो रोची किंमत किती आहे बेटा 0.02 इंटू 10⁻⁻6 इंटू द एल. टोटल लेंथ किती आहे 1600. ठीक आहे 1600 त्याला डिवायडेड बाय एरिया. एरियाची किंमत किती आहे बेटा 0.8 इंटू 10⁻⁻6. 0.8 इंटू 10⁻⁻6. ओके. आता सगळ्या किमती टाकून द्या कॅल्सीमध्ये. 0.02 इंटू 10⁻⁻6 इंटू द 1600 वरच्या ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 0.8 इंटू 10⁻⁻6. चलो ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा रेजिस्टन्सची किंमत तुमची 40. रेजिस्टन्सची किंमत किती आली बेटा 40 ओहम. बरोबर आहे. रेजिस्टन्सची किंमत किती आली बेटा 40 ओहम. रेजिस्टन्स भेटला. आता मला पॉवर काढायची. पॉवर कसं काय काढणार. आता पॉवर साठी मला व्होल्टेज दिलेलं आहे आणि रेजिस्टन्स माहिती आहे. व्होल्टेज आणि रेजिस्टन्स ह्या फॉर्म्युल्यामध्ये पहा V² अपॉन R. V² अपॉन R. मला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. व्होल्टेज आहे पण करंट आहे का बेटा नाहीये. इथे करंट आणि रेजिस्टन्स पाहिजे. करंटच नाही आहे म्हणा. रेजिस्टन्स आहे पण करंट नाहीये. या फॉर्म्युल्यामध्ये व्होल्टेज आहे पण करंट नाहीये. इथे बेटा रेजिस्टन्स आहे पण करंट नाहीये. इथे दोघं आहेत तुला. व्होल्टेज पण आहे रेजिस्टन्स पण आहे. इथे दोघं आहेत. व्होल्टेज पण आहे रेजिस्टन्स पण आहे. मग पॉवर इज इक्वल टू फॉर्म्युला कुठला यूज बेटा V² अपॉन R. मग व्होल्टेजचा स्क्वेअर म्हणजेच किती झाला 110चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय रेजिस्टन्सची किंमत किती आली 40. चलो पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा ते 110चा स्क्वेअर त्याला डिवायडेड बाय 40. त्याला डिवायडेड बाय 40 302.5 काय बेटा वॅट. ही कशाची किंमत आली पॉवरची. ही कशाची किंमत आली बेटा पॉवरची. पॉवरची किंमत किती आली 302.5 वॅट. 302.5 वॅट. पॉवरची किंमत किती आली बच्चालो 302.5 वॅट. खूप महत्वाचं गणित होतं. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये गणित लिहून घ्यायचं आहे बेटा. हा इथे टिपिकल मुद्दा ह्या गणिताचा. ह्या गणिताचा सगळ्यात टिपिकल मुद्दा इथे हे सुचलं तर खालचं गणित समजेल. ओके बच्चा लोक दॅट्स ऑल. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू बेटा. गुड डे.